महाराष्ट्रातून दररोज 20 लाख लिटर दूध एका झटक्यात गायब झालंय। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे अचानक दूध गेलं कुठे? या महाराष्ट्रातल्या हजारो गाई म्हशींनी अचानक दूध देणं बंद केलंय। या महाराष्ट्रावर दुष्काळ पडलाय? उत्तर आहे नाही। हे 20 लाख लिटर दूध गायब झालंय तुकाराम मुंडे नावाच्या एका धडाकेबाज माणसामुळे, ज्याची किंमत आहे रोजचे तब्बल 8 कोटी रुपये, म्हणजे महिन्याला 240 कोटी रुपयांचा हा खेळ आपल्या सगळ्यांच्या जीवाशी सुरू होता। तुमच्या माझ्या दारात येणारं दूध लहान लेकरांना ताकद देणारं अमृत होतं की हळूहळू मारणारा स्लो पॉइझन, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। मुंडेंनी केलेल्या धडक कारवाईच्या नंतर हा आकडा समोर आलाय। याचा अर्थ आजपर्यंत आपला महाराष्ट्र, आपली लहान लेकरं रोज कोट्यवधी रुपयांचं गाई म्हशीचं नाही, तर फॅक्टरीत तयार झालेलं रसायनांचं विष पीत होते का? पांढऱ्या दुधामागे चाललेला हा जो काळा धंदा होता, जो राज रोज सुरू होता। पण तुकाराम मुंडेंनी एफडीएचा चार्ज घेतला तेव्हापासून सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहीम सुरू झाली आणि 4 ते 5 जुलैच्या मध्यरात्री जेव्हा अख्खा महाराष्ट्र झोपला होता, तेव्हा पुणे, नगर, सोलापूर, जालना आणि ठाण्यात एकाच वेळी 13 अड्ड्यांवर छापे पडले। तिथं सापडलं अंगावर काटा येणारं एक भयानक वास्तव। मंचरचा सुशांत थिंगे आणि त्याचा पार्टनर संदीप लोढा 1000 लिटर शुद्ध दूध घ्यायचे आणि त्यात 500 लिटर रसायन जे आहेत वेगवेगळी ती मिसळायची। हे पाणी कशाचं होतं? ही रसायने काय होती? शॅम्पू, कपडे धुवायचा लायझॉल, डिटर्जंट, कास्टिक सोडा, पाम तेल आणि युरिया। ज्या दुधानं हाडं मजबूत व्हायला पाहिजे त्या दुधात डिटर्जंट, युरिया मिसळला जायचा। सोलापूरच्या अकलूजमध्ये तेच झालं। हेमंत टेकेच्या गोदामातून तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांची ही अशाच प्रकारची संशयित पावडर जप्त केली। ही पावडर दुधाची घनता वाढवायला वापरली जायची। या मोहिमेत आतापर्यंत 11 कोटी 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एका गोदामात कोटीची पावडर सापडते तर विचार करा, आतापर्यंत या भेसळखोरांनी आपल्या पोराबाळांच्या पोटात किती हजार कोटींचं विष ढकललं असेल। जे 25% दूध बाजारात शुद्ध म्हणून विकलं जात होतं ते गाई म्हशींच्या सडातून आलेलं नव्हतं, ते रासायनिक कारखान्यातून आलेलं विष होतं, जे आता मुंडेंच्या कारवाईनंतर बंद पडलंय।